नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सो टुडे इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू लर्न द कन्सेप्ट फ्री फॉल. मराठीमध्ये त्याला मुक्त पतन असे म्हणतात. ओके, सो नाव वी नो दॅट इफ यू रिलीज एनी ऑब्जेक्ट फ्रॉम सर्टन हाईट, ओके, इट विल फॉल डाऊन ऑन दी ग्राउंड. जेव्हा तुम्ही कोणतीही वस्तू वरून खाली सोडाल तर ती खाली पडते. ओके, सो किंवा ग्राउंडवर पडते. वाय? बिकॉज ऑफ दी अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल attraction or the earth's gravitational force. Okay, it attracts towards the earth surface. So ती पृथ्वीवर तशी पडणार आहे because of the gravitational pull force by the earth. पृथ्वीवरच्या गुरुत्वाकर्षणाच्या बलामुळे ती खाली पडत असते. ओके, now if suppose that object is at certain height, it means it has some which energy, it has some potential energy. Okay, and is as it falls down on the ground, that potential energy is converted into kinetic energy. हे आपण आता बघणार आहोत. ओके, नाउ व्हॉट इज फ्री फॉल हिअर? फ्री फॉल म्हणजे काय बघा. when that object is falling from certain height, okay, is there any other application of force on that object? No. Okay, there is only influence of what? Only influence of gravitational force is there. Okay, आता ही ॲक्च्युअली कंडिशन फक्त व्हॅक्यूममध्येच पॉसिबल असते, कारण की इतर वेळी आपल्यासोबत एअर असतो. सो त्या याच्याबरोबर गुरुत्वाकर्षणाच्या बलाबरोबर त्याच्यावर तुमचा एअर रेजिस्टन्स सुद्धा अप्लाय होतो, बायोन्सिक फोर्स सुद्धा अप्लाय होतो. ओके, मग व्हॅक्यूममध्ये किंवा फ्री फॉलची कंडिशन म्हणजे काय असतं? वेन दॅट ऑब्जेक्ट इज फॉलिंग फ्रीली अंडर दी ओनली इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन ऑर ग्रॅव्हिटेशनल फोर्स. लक्षात घ्या, फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुएन्समध्ये मुळे किंवा ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलेशनमध्ये जी वस्तू खाली पडत असते त्याला आपण मुक्त पतन असं म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? मुक्त पतन म्हणजेच फ्री फॉल. सो तिथं फक्त कोणतं ॲप्लिकेशन असतं? फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल पुल फोर्स, किंवा ज्याला आपण ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलेशन सुद्धा खाली येताना म्हणतो. ओके, समजलं? सो दॅट इज द कंडिशन ऑफ फ्री फॉल. नाव लेट्स सी what is the kinetic energy and potential energy in the object when that object at a certain height from the earth surface. So kinetic energy, potential energy एखाद्या ऑब्जेक्टमध्ये काय असेल जेव्हा ते ऑब्जेक्ट पृथ्वीपासून किंवा पृष्ठभागापासून पृथ्वीच्या वर जाईल किंवा खाली येईल तसं. ओके, सो लेट्स सी वन एक्झाम्पल हिअर. सो suppose there is one object, okay, which is falling down on the surface. That surface is called as the C. Okay, in between there is a point B, and at the top or at the height there is a point A. Okay, and that object is moving from A to B and B to C, which means from top to bottom. Okay, now so let's find out the potential energy and kinetic energy of that object, okay, at that different points. Now that total height is h here. ही जी काय टोटल हाईट आहे ती काय आहे? तुमची h आहे. ओके, अँड वॉट एव्हर दी हाईट बिटवीन a to b, that is x here. Okay, so b to c is what? h minus x. So it remains h minus x. Got it? So those are three places, okay, where we need to calculate the total energy and potential and kinetic energy. Okay, now let's find for first. ठीक आहे, सो पहिलं काय तुमचं? at A, object at A. Okay, now that object has in a state of rest at the point A. बघा, ऑब्जेक्ट जो आहे तो थांबलेल्या अवस्थेत आहे. इथून आपण सोडणार आहे. सो इथं थांबलेल्या अवस्थेत आहे. सो व्हॉट इज इट्स व्हेलॉसिटी हिअर? इनिशियल व्हेलॉसिटी u इज 0 असेल. तिथं त्याची इनिशियल व्हेलॉसिटी काय असेल? 0 असेल. समजलं? या पॉईंटला तुम्हाला लक्षात येईल. सो हिअर इनिशियल व्हेलॉसिटी, that is u is equal to 0 meter per second consider केलं. Okay, now what we required to calculate the kinetic energy? We required 1/2 mv square. That v is what? The velocity of object. Okay, so here u is 0, which means kinetic energy will become here 0. Therefore ke, okay, ke at A is equal to 1/2 m. Which velocity is there?
यू इनिशियल व्हेलॉसिटी कन्सिडर करावी लागेल त्याची. ओके, सो काय होणार, हे यू काय झाला, 0 झाला बरोबर. यू स्क्वेअर म्हणजे हे सगळं के ई काय बनेल, 0. ओके, कायनेटिक एनर्जी विल बिकम 0 देअर. नाव फाइंड आउट द पोटेन्शियल एनर्जी. नाव पीई ॲट ए. पीई काय असतं रे, पी इज वॉट, mgh. mg into h is what here, height from the earth surface or the ground. c पासूनची उंची, c पासून किती आहे, त्या a पॉइंटची उंची, ऑब्जेक्ट इथं आहे ना, त्या ऑब्जेक्टची उंची किती आहे, h आहे. ओके, नाउ लेट्स फाइंड आउट द टोटल एनर्जी. देअरफॉर टोटल एनर्जी at a. Okay, so TE is equal to, that is what, KE plus PE. ओके, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. लक्षात घ्या, स्थितीज ऊर्जा टोटल म्हणजे एकूण ऊर्जा. मराठीमध्ये बघा, इनिशियल सुरुवातीचा वेग u बरोबर 0 आहे इथं बरोबर. सो गतिज ऊर्जा के म्हणजे गतिज ऊर्जा कुठं, ए बिंदूला गतिज ऊर्जेचा फॉर्म्युला लिहिला, त्याची व्हॅल्यू 0 फाइंड आउट केली. पीई म्हणजे स्थितीज ऊर्जा ए बिंदूला. ओके, मग टोटल एकूण ऊर्जा के प्लस पी, गतिज ऊर्जा प्लस स्थितीज ऊर्जा. सो के किती आहे तुमचा 0 अधिक पीई किती आहे mgh. सो टोटल एनर्जी काय आली तुमची, टीई ए म्हणू आपण इथं, टीई ए किती आला, mgh. ओके, सपोज हे तुमचं फर्स्ट इक्वेशन बघा. सो याच्यावरून तुम्हाला हे समजतंय की ॲट हाईट वेन दॅट ऑब्जेक्ट इज इन अ स्टेट ऑफ रेस्ट, so whatever the kinetic energy of that object will be 0 there and it has some potential energy. त्याला फक्त potential energy असेल. Okay, now next second, now let's find out that total energy at point B. Now object at point B. आता तो ऑब्जेक्ट काय झाला, वरून खाली आला, इथपर्यंत आला बरोबर. त्याची इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे, मग इथं त्याला काहीतरी व्हेलॉसिटी मिळाली, त्याला व्हीबी म्हणू आपण. ओके, सो व्हीबी जी काय असेल ते आपण फाइंड आउट करू इथं. ठीक आहे, बिकॉज वी रिक्वायर्ड इट फॉर द कायनेटिक एनर्जी. सो लेट्स फाइंड आउट दॅट व्हीबी फर्स्ट हियर. सो यूज न्यूटन्स थर्ड इक्वेशन ऑफ मोशन फॉर इट, बिकॉज वी डोंट हॅव द टाइम, अँड टाइम नसल्यामुळे आपल्याला फक्त न्यूटनचं तिसरं इक्वेशन आपण वापरू शकतो, कारण की पहिल्या दोन इक्वेशनमध्ये टाइम आहे आणि जो आपल्याकडे अवेलेबल नाही. आपल्याकडं एस अवेलेबल आहे, डिस्प्लेसमेंट अवेलेबल आहे. डिस्प्लेसमेंट काय आहे, ती एच एक्स आहे, एच मायनस एक्स आहे. ओके, सो यूज न्यूटन्स, युजिंग न्यूटन्स. हे लक्षात घ्या, व्हीबी का काढतोय आपण, तो आपल्याला लागणार आहे या पॉईंटला. या पॉईंटची कायनेटिक एनर्जी आपल्याला फाइंड आउट करताना 1/2 mv² येणार आहे ना तिथं. ओके, म्हणून तो व्हीबी फाइंड आउट. न्यूटन्स थर्ड इक्वेशन ऑफ मोशन. ओके, सो न्यूटनचं थर्ड इक्वेशन जे असेल ते बघा. काय न्यूटनचं थर्ड इक्वेशन, v² इज इक्वल टू u² प्लस 2as. ओके, सो दॅट इज वॉट द न्यूटन्स थर्ड इक्वेशन ऑफ मोशन. ओके, नाव लेट्स फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ vb. सो दॅट v इज नथिंग बट दी vb, इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट इज 0 हियर. ओके, सो बघा, ऑब्जेक्ट इथून इथं आले म्हणजे इथून सुरुवात झाली, सो सुरुवातीचा वेग इथं असणार आहे. ओके, सो व्हीबी चा वर्ग बरोबर u 0 आहे अधिक 2 a इज व्हॉट हियर, अंडर द कंडिशन ऑफ युअर फ्री फॉल देर इज ओनली इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. म्हणजे a काय असणार आहे तिथं, g ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन स्मॉल g, आणि s डिस्प्लेसमेंट किती झाली त्याची, किती झाली, a टू b डिस्प्लेसमेंट काय x. सो व्हॉट इज दॅट 2gx. सो व्हीबी किती मिळालं तुम्हाला, व्हीबी स्क्वेअर इज इक्वल टू 2gx मिळाला. समजलं. ओके, सो नाउ व्हॉट इज कायनेटिक एनर्जी, के ई ॲट बी काय असणार, 1/2 mvb². ओके, सो 1/2 mvb² किती आहे, 2gx. ओके, सो 2 गेट्स कॅन्सल, विल गेट mgx. सो के ई किती मिळाला, mgx मिळाला. समजलं. नाव लेट्स फाइंड आउट द पोटेन्शियल एनर्जी. पीई ॲट बी. ओके, पोटेन्शियल एनर्जी काय, mg
एच म्हणजे काय असतं ते ग्राउंड पासूनचं अंतर. सो बी या पॉइंटला ग्राउंड पासून किती डिस्टन्स आहे, एच मायनस एक्स आहे. किती आहे, एच मायनस एक्स. ओके, सो इट विल मल्टिप्लाय दॅट एम जी टू ब्रॅकेट एम जी एच मायनस एम जी एक्स. ओके, सो यू विल गेट दॅट पीई हिअर. नाव लेट्स फाइंड दी टोटल एनर्जी. देअरफॉर total energy at B. ओके, सो TE काय असेल, इज इक्वल टू KE प्लस PE, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी, गतिज ऊर्जा अधिक स्थितिज ऊर्जा. ओके, सो काय KE किती आला तुमचा, mgx अधिक PE किती आला, mgh मायनस mgx. हे प्लस मायनस कॅन्सल होईल. सो यू विल गेट mgh व्हॅल्यू. ओके, सो TE B म्हणू याला. ठीक आहे, सो दॅट इज वॉट युअर सेकंड इक्वेशन हिअर. सो ह्याच्यावरून तुम्हाला समजते बघा, टी ॲट ए दॅट इज mgh, टी ॲट बी mgh, म्हणजे टोटल एनर्जी. इथं कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी बदलली. इथं कायनेटिक एनर्जी 0 आहे, इथं mgx आहे. इथं पोटेन्शियल एनर्जी mgh आहे, इथं काहीतरी वेगळीच आहे. ओके, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी बदलली पण टोटल एनर्जी बदललेली नाही. याचा अर्थ ठराविक प्रमाणात कायनेटिक एनर्जी आहे ती पोटेन्शियल एनर्जीमध्ये कन्वर्ट झालेली आहे या पॉईंटला. ओके, समजलं. सो इथपर्यंत हे व्यवस्थित लिहून घ्या. आपण थर्डसाठी बघू आता. ठीक आहे, सो थर्ड बघा, हे इरेज करतो मी नंतर. सो थर्ड काय तुमचा, वेन ऑब्जेक्ट ॲट पॉइंट सी. आता सी ला येतो ऑब्जेक्ट. ओके, सी ला बघा, ऑब्जेक्ट कुठं आला, ए टू बी, बी पासून सी आला, सी ला आला म्हणजे पूर्ण ग्राउंडवर आला. आता ओके, ग्राउंडवर आला म्हणजे त्याची जी काय इथून आपल्याला फाइंड आउट करायचं. ओके, यू टू सी, त्याचं हे किती आहे, याला आपण सपोज व्ही सी म्हणू, किंवा इथं येऊन तो काय झाला रे, थांबला. ओके, थोडक्यात, किंवा व्ही सी म्हणू. ठीक आहे, समजलं. सो आता बघा, कायनेटिक एनर्जी ॲट पॉइंट सी काय येणार आहे, देअरफॉर, किंवा पहिला आपल्याला व्ही सी फाइंड आउट करून घ्यावं लागेल. सो व्ही सीची व्हॅल्यू फाइंड आउट करू. कशी व्ही सीची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहे, अगेन न्यूटन्स थर्ड इक्वेशन ऑफ मोशन, युझिंग न्यूटन्स थर्ड इक्वेशन ऑफ मोशन. ओके, न्यूटनचं थर्ड इक्वेशन बघा, न्यूटन्स थर्ड इक्वेशन काय, व्ही सी स्क्वेअर इज इक्वल टू व्ही सी म्हणजे इथला सी घ्यायचा, इनिशियल वेलासिटी स्क्वेअर प्लस 2as. ओके, सो पुट दी व्हॅल्यूज, व्ही सी स्क्वेअर, यू किती आहे, 0 ना, यू इथून 0 अधिक 2a, ॲक्सिलेशन कोणता आहे, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलेशन म्हणजे g. ओके, आणि एस म्हणजे इथून एवढं अंतर, बरोबर का. डिस्प्लेसमेंट किती झाली, ती इथून इथपर्यंत आला ना ऑब्जेक्ट. सो दॅट इज वॉट एच हिअर. ओके, समजलं. सो हे मी इथं हे इरेज करून लिहितो बघा. फक्त एवढं ठेवू आपण. ठीक, सो व्हॉट हिअर, व्ही सी इज इक्वल टू व्ही सी स्क्वेअर इज इक्वल टू काय राहिलं आपल्याला, 2gh मिळालं. नाव फाइंड आउट दी कायनेटिक एनर्जी, की KE ॲट सी, काय फॉर्म्युला, 1/2 m व्ही सी स्क्वेअर, तिथली वेलासिटी काय, व्ही सी. सो 1/2 इंटू काय आलं, 1/2 व्ही सी इज वॉट, 2gh. ओके, 1/2 m into 2gh. Okay, so 2 get cancel, you will get mgh value here. KE किती आला, mgh. Now find out the potential energy. बघा, पोटेन्शियल एनर्जीला आपल्याला h लागतो, mgh हा फॉर्म्युला आहे, बरोबर. पण h इथं किती आहे, 0. कायनेटिक एनर्जी या सॉरी पोटेन्शियल एनर्जी सीला तो ग्राउंडवरच आहे ना, याचा अर्थ त्याचं जे काय अंतर आहे ते 0 आहे. सो दॅट h इज 0 हिअर. ओके, सो दॅट इज वॉट 0 ॲट बी. सो पोटेन्शियल एनर्जी ॲट सी विल बी 0. का 0 समजले का, पोटेन्शियल एनर्जी कशावर डिपेंडंट आहे रे, h वर आहे. मास ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन इंटू h आहे. हाईट कुठली तर सरफेस पासूनची, ऑब्जेक्ट कुठं आहे, सरफेसवरच आहे, याचा अर्थ त्याला हाईटच नाही आहे, म्हणजे 0 हाईट झाली. मग हे 0 याला गुणले की सगळं 0 होणार आहे. ओके, सो नाव
therefore total energy TE at C is equal to what? KE plus PE, kinetic energy plus potential energy. Now kinetic energy is what? mgh plus potential energy काय रे? 0 आहे. So therefore you will get TE at B at C is equal to mgh. बघा. ओके. सो TE at C हे तुमचं थर्ड इक्वेशन. तिन्ही इक्वेशन बघा. T at A mgh, T at B mgh and TE at C mgh. So what you will get from that? That total energy remains constant at any point on the earth. कुठलाही पॉईंट घ्या, अर्थ सरफेसवरचा कोणताही पॉईंट घेतला किंवा या युनिवर्समध्ये कोणताही पॉईंट घेतला तर टोटल एनर्जी कॉन्स्टंट राहते. मग बदल कशात होतोय तर बदल त्याच्या एनर्जीच्या फॉर्ममध्ये होते. इकडं ए ला कायनेटिक एनर्जी mgh होती बरोबर, बी ला काहीतरी बदलली आणि सी ला ती कायनेटिक एनर्जी होती ती काय झाली, सॉरी ए ला कायनेटिक एनर्जी होती ती 0 होती. इथं के किती होती, के इज इक्वल टू 0 आणि पीई हा किती होता, mgh होता. इथं बॉटमला ह्याच्या बरोबर अगेन्स्ट के ई काहीतरी mgh आला आणि पीई काय झाला, पोटेन्शियल एनर्जी 0. याचा अर्थ काय समजलं तुम्हाला, व्हॉट एव्हर द पोटेन्शियल एनर्जी ऑफ दॅट ऑब्जेक्ट ॲट सर्टन हाईट दॅट कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी, ओके, ॲज इट ऑब्जेक्ट फॉल्स फ्रॉम दॅट point to the ground, it converted into that kinetic energy and it becomes 0. potential energy तिथं 0 झालं आणि kinetic energy मध्ये त्याचं कन्वर्जन झालं. ओके. सो हे इक्वेशन आहे, हे डेरिव्हेशन तुम्हाला 5 मार्कला किंवा 4 मार्कला एकच डेरिव्हेशन विचारलं जाऊ शकतं. सोपं आहे, प्रत्येक पॉईंटला कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट करायचं. ओके, समजलं तर हे व्यवस्थित लिहून घ्या.